राज्यातील बहुचर्चित आणि वादग्रस्त शक्तीपीठ महामार्ग आता 12 ऐवजी 13 जिल्ह्यातून जाणार आहे। ठिकठिकाणी जमीन संपादनाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन शासनानं या महामार्गाच्या आरेखनात बदल केलाय। त्यामुळे प्रकल्प खर्चात सुमारे 15,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। हातकणंगले आणि कागल तालुक्यातील भाग वगळून आता शक्तीपीठ महामार्ग करवीर, भुदरगड, आजरा, चंदगड मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सावंतवाडी मार्गे पत्रा देवीला जोडला जाईल। राज्यातील धार्मिक स्थळं जोडली जावीत, दळणवळण गतिमान व्हावं यासाठी राज्य शासनानं शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली आहे। वर्धा जिल्ह्यातील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी पर्यंतचा हा मार्ग असून तो कोल्हापूर आणि सांगलीसह 12 जिल्ह्यातून जाणारा होता। या प्रकल्पाला प्रारंभिक खर्च 86,000 कोटी रुपये होता, पण अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला विरोध केलाय। त्यामुळे शासनानं शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल केलाय। त्यातून प्रकल्प खर्चात 15,000 कोटी रुपयांची वाढ होऊन आता एकूण खर्च 1.1 लाख कोटी रुपयांपर्यंत गेलाय। तर हा महामार्ग 12 ऐवजी 13 जिल्ह्यातून जाईल। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हातकणंगले आणि आजरा तालुक्यातील बहुतांश भाग शक्तीपीठमधून वगळण्यात आलाय। करवीर, भुदरगड, आजरा, चंदगड मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मार्गे हा महामार्ग पत्रादेवीपर्यंत जाईल। तर सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यांचा नव्यानं समावेश करण्यात आलाय। परिणामी शक्तीपीठ महामार्ग 350 ऐवजी 395 गावातून जाईल। त्यासाठी 8,500 हेक्टर जमीन संपादित होण्याची शक्यता आहे। तसंच या महामार्गाची लांबी 802 किलोमीटरवरून 856 किलोमीटरपर्यंत वाढली आहे।